नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। दशरथ राजा कौसल्य आणि सुमित्रांना श्रावण बाळाच्या वडिलांनी दिलेला श्राप आणि मरताना त्यांनी जो आक्रोश केला होता तो आक्रोश स्वतः करायला सुरुवात केली. कारण जी परिस्थिती घडलेली होती ते चित्र डोळ्यापुढे फिरलं आणि आता माझा पुत्र सुद्धा मला सोडून गेला. आता या घटकेमध्ये एकही पुत्र माझ्या जवळ नाही, म्हणजे मला सुद्धा आता पुत्र पुत्र करत मरावं लागणार आहे. हे यशस्वी कौशल्य, यशस्वी सुमित्रे, बघा हा भूपाल शिरोमणी आता दिवंगत होईल. राण्या घाबरले आहे. राजे असं करू नका, तुम्हाला काही झालं नाही, तुम्ही शोक करू नका. आत्ताच वैद्य तपासून गेले आहे, तुम्ही शोक सोडून दिला, चिंता सोडून दिली की तब्येत चांगली होईल. त्यावेळेस राजा करुणास्वरानं रडायला. त्यावेळेला समुद्र जसा जलहीन होतो आणि सुकलेला दिसतो त्याप्रमाणे एवढा वीर राजा दशरथ उदास अंतःकरणानं आपल्या मस्तकाला हात लावून दुराचारणी क्रूर कैकेयीनं तिच्या मनोकामना पूर्ण करून अंकट राज्य प्राप्त करून घेतले. दुराचारी शब्द वापरला. ज्या कैकेयी करता आचार सोडला त्या कैकेयीला दुराचारी शब्द विचारला. आता सुद्धा काही माणसं समजणार नाही की पापिनी चांडाळीनी असं काहीतरी बोलतात. याकरता माझा राम वनात गेला आणि तिचा स्वामी स्वर्गाला चालला तरी तिला नारी धर्म कळाला नाही. कारण पुरुषाशिवाय नारीचा धर्म नाही. देवस्वरूप पतीचा त्याग करून तिला जड संपत्ती आवडते. काय संपत्ती जड आहे, धर्म तिला कळत नाही, तिला वर्म कळत नाही. म्हणून लोभ हा विषाप्रमाणे आहे. बस राजाच्या तोंडातली भाषा आहे. काही अयोग्य होती, मला ती मोहामुळे योग्य वाटते. मी आता
तुम्ही सगळ्या स्त्रिया अनाथ आणि विधवा व्हाल. धर्मात्मा पुत्र कमल नयन रामाला हे जर माहीत पडलं तर त्याला अति दुःख होईल. आज माझ्या मृत्यूचं कारण कैकेयी आहे. म्हणून कौशल्येनं दशरथांना असा स्पर्श केला की आता शांत व्हा, आता शांत व्हा. सुमित्रेनं स्पर्श केला, डोकं चोळलं, पाय चोळले, हात चोळले आणि महाराजांचं शरीर शांत केलं. माझा राम, माझा राम, माझा राम. तेवढ्या वेळामध्ये कालाने सुमित्रा आणि कैकेयींना झोप लावली. काल, कारण राजा दशरथाच्या जवळ अंतकाली कोणी नसून फक्त राम शब्द पाहिजे. सगळ्यांना झोप लागली. कारण ते शांत झाले. त्यांना म्हटलं शांत, आपण सुद्धा पेशंट झोपलं की आपण म्हणतो तर आपणही लोळून घ्या. हे कालाला मान्य असलं तरच घडतं. कालाला मान्य होतं राजा दशरथाच्या तोंडामध्ये राम शब्द पाहिजे आणि समोर कोणी नको. म्हणून बरेच लोक हे 8 नंबरची लाईन आहे ना, तिथे आमची कोळी राहते. ती बाई अत्यंत सात्विक आणि घर वगैरे त्यांनी शिव कॉलनीमध्ये पंढरी मामाच्या जवळ घर बांधलं आणि त्यांना डायबिटीज असल्यामुळे ते सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होते. पूर्वी आमच्या पोलिसांना शिकायला एवढे पगार होते का खाजगी दवाखान्यात टाकायचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. त्या काय करायच्या, आमच्या काकू तोंडाला फडकवा न घ्यायच्या आणि कोणाची कोणाची नाही, पोरीला पाहायचं नाही. आणि मग त्यांनी ठरवलं की दादाला घेऊन जावं. प्रवचन आटोपलं मी गेलो 4-4:30 ते आमच्या. त्यांनी सांगितलं की तुझा दादा आला का नाही. दादा आला म्हटलं, डोळे तोंडावर पडते काढले. म्हटलं काकू हे काय लावलं, त्याला पाहत नाही, याला पाहत नाही. म्हणे का रे, तू मरताना सांगतो की कोणाला डोळ्यापुढे पाहू नये, आता मला इथे सांगायला आला का वाटत जातो का म्हणून मंदिरात. म्हटलं हे म्हणताय की ते शिवकालीचं घर पाहून पुष्कळ घर पाहिले म्हणे, आता कोणाचं घर नाही पाहायचं. मी माझा चेहरा दाखवणार नाही. मी जायवतो, मी माझ्यासमोरच तोंडाला गुंडाळून गेलो. मी मंदिरात आलो परत सांगायला गेली आहे. असं लोक काय पाहतो म्हणजे जन्मभर पाहिला नाही मला. नुसतं प्रवचनात सांगितलं की मरताना म्हणाल पाहुणे माझे. आता हे मला घेऊन गेले तिथे, मी तुझी आठवण तरी काढली का म्हणे. म्हणतो नाही, यांनी आणलं मला, त्याची आठवण करते म्हणे. मी एक साधारण बाई सुद्धा शेवटी, कारण त्याला कळून जातं वत्सलाला बोलव, नाकाला बोलव, त्या कान कान बोक्का काय कामाचे. अंतकाली राजा दशरथाचं वातावरण तयार झालं आणि राजा राम 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 तोंडातून शब्द झाले. कालाने गाढ निद्रा देऊन टाकली. जेवढ्या राण्या होत्या तेवढ्या जिथल्या तिथे झोपून गेल्या. कारण अशा वेळा लोक माणूस तिथे जागा म्हणजे तिथे कंडून जातो, कोणी इकडे कोणी तिकडे कोणी तिकडे. आणि संधी साधली, रामाचं आपल्या दशरथ राजाचं प्राणोत्क्रमण झालं. अंतकाली फक्त राजाला वरदान होतं, तू पुत्र पुत्र करत मरशील. पण पुत्र काही मानव नव्हता, पुत्र देव होता. म्हणून राजा स्वर्गाला निघून गेला. म्हणून संत म्हणतात की कफ ना सताय, रोग ना सताय. जेव्हा तुझं नाव येईल तेव्हा या कफाने, वाताने आणि पित्ताने मला सतवलं नाही पाहिजे. माझ्या तोंडातून राम नाम निघालं. जो मनुष्य जन्मभर नाम घेतली तो सुद्धा देवाचं नाव घेऊन देव सोडतो. कारण हे मोठं कठीण असतं.
पण जे घेत नाही ते जर एखाद्या ठिकाणी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेचं फळ करून देतात. म्हणून सकाळच्या प्रवचनात आपण ऐकलं, भाव, श्रद्धा आणि भक्ती या तिघांचं एकत्रीकरण झालं पाहिजे. सरबत केव्हा चांगलं होतं? पाणी, लिंबू आणि साखर आणि थोडस मीठ, आणखी थोडस जास्त दिलं तर खारट होईल. लिंबाचा आम्लपणा कमी होण्याकरता मीठ आहे. त्याप्रमाणे निग्रह पाहिजे आपल्याला की नको कोणी. माझ्याजवळ पुष्कळ लोकांची उदाहरणं आहे. आता 73 सालची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. मला म्हणून जातो कधी मंदिरात प्रवचन करणं सोपं आहे म्हणे. घाटीची पोळीत बाई होती, अजूनही शिवकळणी पोरण नातू आहे. त्याचं कारण आहे, त्याचं भाग्य असतं त्याला हे जमतं. त्याचं भाग्य नसून तो सोन्याला बोलव, नातूला बोलव, कोणाला बोलव, रडतच पाहिजे, जन्म येऊन्या भोगतच पाहिजे. म्हणून ते म्हणतात कौशल्या जागृत. हात लावला, वशिष्ठ आले. वशिष्ठांनी महाराजांचं शरीर तेलाच्या द्रोणामध्ये ठेवण्याची आज्ञा दिली. अंगाला तेल लावा. मंत्री सगळे एकत्र जमले. बिना पुत्रा विना राजाचा दहा कसा होईल ठराव मांडला गेला. बिना पुत्रा, एकही पुत्र जवळ नाही. म्हणून दशरथ राजाबद्दल लिहिलं जातं, अंतकाळी एकही पुत्र नव्हता. पण म्हणून भरत आणि शत्रुघ्न हे लग्न झाल्यावर मामाच्या घरी राहायला गेले. कोणी पाठवले त्यांना? नियतीने. आपण म्हणतो एवढं मोठं झालं तरी मामाच्या घरी गेले ते, मग नियती बरोबर बोलत. जवळचा माणूस लांब जातो आणि लांबचा माणूस जवळ येतो मरतात. म्हणून अमुक जवळ असावा असं म्हणून नाही. जी सून जन्म करते ती पाणी भरायला जाते, जी वागवत नाही ती जवळ येते, तिला बोल. मोठं कठीण असतं ते. अंतकाळी एकही नव्हता. कारण आपलं पूर्व कर्म शापाचं होतं. पण राजाला देवाचं नाव आठवल्यामुळे सकाळीच एक कथा नवीन ऐकली की आपण, की प्रल्हादाना षंडा मर्क मरून पडले होते, त्यांना प्रल्हादाने जिवंत केले. नवीन कथा होती प्रल्हादा. या ज्या कथा आहे ना, अनेक पुराणामध्ये वेगवेगळ्या भावाने असतात. भागवतामध्ये हे उल्लेख नव्हता. बरं सांगणारे अखंडानंद आहे, ते काही साधे संत नाही. म्हणून ते म्हणतात शवाचं रक्षण करायला सांगितलं. सगळ्या मंत्र्यांनी राजाच्या शवाला तेलामध्ये ठेवलं. सगळ्या राण्या महाराजांच्या परलोकाविषयी पुन्हा पुन्हा विलाप करू लागल्या. राजा दशरथांनी इहलोक सोडला आणि परलोकाला गेले. म्हणून आपण म्हणतो मरून गेले, कोणी म्हणतं शांत झाले, आपण म्हणतो वैकुंठवासी झाले, कोणी म्हणतो कैलास. अनेक प्रकारची नाव आहे. मरून गेले हा गावठी शब्द आहे. शांत झाले हा मोठा शब्द. परलोकी म्हणजे परलोकी गेले हाही मोठा शब्द आहे. म्हणजे जसे लोक असतील, निधन झालं हा खालचा शब्द आहे, मरण पावले खालचा शब्द आहे. म्हणून केव्हाही वयोवृद्ध मनुष्य असेल तर त्याच्याबद्दल उच्च असे शब्द वापरले पाहिजे. आपण म्हणतो नाना आज वैकुंठवासी झाले, कैलासवासी झाले. जे काही घडलं त्याच्याबद्दल चांगलं बोलायचं. आम्ही जेव्हा 72 साली वेदांत शिकलो ना, तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं. तेव्हा इतके घातपात नव्हते. ते कुठेतरी वीज पडली,
आंब्याच्या झाडावर पडला म्हणून बस एवढंच होतं. गाडं उलटलं तर माणूस मरत नव्हता. पण आता गाडी कार उलटली इच्छा देवी दुसरा माणूस तिकडून चालला तर कार त्याच्या अंगावर पडला, तो मरून गेला. तर आम्हाला असं शिकवलं होतं, कलियुगात अपमृत्यू घडतील आणि रस्त्यावर लोक मरतील. जसे किडा मुंगी मरताना तसे मरतील असं शिकवलं. तर आपण डोळ्याने पाहतो 32चे 32 लोक एका गाडीत. ज्याप्रमाणे सार्वजनिक लग्न सामुदायिक मोंज, त्याप्रमाणे सामुदायिक मरण असं लिहिलेलं आहे कलियुगात. म्हणून नेत्रामधून राण्या झरझर आसू टाकताय, भुजा छातीला लावताय आणि शोक संताप करताय. महाराज, आपण सत्यप्रतिज्ञ असून सुद्धा रामाच्या नावाने शरीराचा त्याग केला. कारण कौशल्यबरोबर रात्रभर त्याच गोष्टी करत राहिले आणि रामाच्याच आठवणी करत राहिले. पण जाता जाता शेवटी कैकेयीला मात्र अपशब्द बोलले. काय म्हटलं? घात केला तिने. एवढा मोठा पराक्रमी राजा हा तबल झाला. मी सांगितलं ना 3 ठिकाणी आठ टेकाव्या लागतात. पोरा पुढे, पत्नी पुढे, भावा पुढे. ज्याला 3 ठिकाणी आठ टेकावे लागले नाही तो भला. 3 प्रेमळ पाहिजे तर माणसाचं जीवन मंगलदायी. नाही खरं. राजाच्या सीता आणि राम, महाबली लक्ष्मण यांचा राजाला त्याग करावा लागला. रघुकुल नरेश दशरथ या सगळ्या राण्या शोकग्रस्त होऊन आपल्या नशिबाची चेष्टा करताय आणि म्हणताय कैकेयी विजयी झाली आणि आपण पराजित झालो. कारण ती हट्टी आहे. पण कैकेयीचा विजय नाही. आपल्याला वरवर दिसत आहे कैकेयी निमित्त ठरली आहे. कशाला? नियतीच्या कारणाला. म्हणून राम कैकेयीला दोषी मानत नाही. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कोणाचा दोष नाही, आपल्या प्रारब्धाचा दोष असतो. म्हणून समर्थांनी एका ठिकाणी शब्द टाकून ठेवलाय, प्रारब्ध माझे सहसा टळे ना आणि तुझवी न रामा मज कंठ. आणि करुणाटकामध्ये अंतकालाचा श्लोक लिहिलाय. करुणेचा पूर लोटी. कारण रामा या मानवी जीवनामध्ये तळमळ असते सगळी, जन्मभर तळमळ. तळमळ रे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझा तोडियाचा संबंधू. तू करुणेचा पूर माझ्यावर लोट आणि हे जे षडरिपू आहे यांचा संबंध सोड. राजा करुणेनं रडत होता आणि कौशल्याला सांगत होता. कौशल्या म्हणजे शुद्ध सात्विक बुद्धी, सुमित्रा म्हणजे साधन बुद्धी आणि कैकेयी म्हणजे भोग बुद्धी. शेवटी भोग बुद्धीचं त्यागलं. कैकेयी समोर आले नाही. तामसी माणसामध्ये मला काय मागायचं नाही. खरं बोलली तर रागाला. त्यांनीच वचन दिलं होतं. मी का मागितलं होतं का? फक्त वेळेवर मागितलं तर एवढा का राहू का असं बोलता. म्हटलं कुठली आणली आणि करमाळ. गावाचं नाव सुद्धा काय करमाळ.
असं आहे ते. त्यावेळेस राजा दशरथाची अयोध्यापुरीमध्ये अशी अवस्था झाली. राजा नारीहीन श्रीहीन झाला. नगरामध्ये मनुष्य आसू ढळायला लागले. सगळीकडे अहंकार वाढला. राजा दशरथाच्या शोकाचं वर्णन संपलं. पण राजा दशरथ अयोध्येतून सरळ स्वर्गाला झाला. शरीर राहिलं. तुकोबा वैकुंठाला जाते. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. राजा दशरथाचा शेवट चांगलाय. वास्तविक परिस्थिती शोकाकुल आहे. वास्तविक जे वातावरण दिसतंय शोकाकुल आहे. पण राजाचं भलं अंतकाली एकही नव्हता. सगळे सांगितलं तुम्हाला पोराचं नाव स्वामी म्हणून तो त्रास देतो म्हणतात. अशा प्रकार सूर्याविना जशी प्रभाव नाही, नक्षत्राभिमान रात्रीची शोभा नाही, त्यामुळे अयोध्येमध्ये राजा विना काही शोभा नव्हती. कोणीच नाही ना, एकही पुत्र नाही. अयोध्या अमंगल झाली. अयोध्येमध्ये लोक रात्र संपल्यामुळे जसा सूर्योदय होऊ लागला तसं महाराजांना उठवण्याकरता ब्राह्मण मंत्र म्हणू लागले. शहनाई आले. राजा बाहेर आले की हे सगळे दान धर्म करायचे. आंघोळ करून यायचे राजा दशरथ. आणि राजा दशरथाला दही तांदूळ दान करायला हातात दिले की ब्राह्मणांना दान द्यायचे. त्यावेळेला सूर्योदय होता बरोबर ब्राह्मण लोक दरबारात आले आणि त्यांनी ओळखलं कोण कोण आले दरबारामध्ये. त्याची नावं दिली आहे. मार्कंड, माद्री, वामदेव, कश्यप, कात्यायनी, गौतम, महायश्वी, द्वाविल, सगळे ब्राह्मण श्रेष्ठ राजपुरोहित आणि वशिष्ठ हे सगळे आले. भाऊ यांना हे आले कसे काय अयोध्येमध्ये? यांना माहिती होतं राजाचं प्राणोत्क्रमण हे मंगल होणार आहे. वास्तविकता काय दिसते? अमंगल. पण मंगल होणार म्हणून हे सगळे आले होते. ऋषी रामाच्या जन्माच्या वेळा सुद्धा 10 दिवस आधी अयोध्येत येऊन राहिले होते. राजा दशरथानं वशिष्ठाला विचारलं, म्हणे महाराज हे एवढे सगळे ऋषीमुनी अयोध्येत का आले? अरे म्हणे मंगल होणार आहे. म्हणे कोण? मंगलम भगवान गरुडध्वज मंगलायतनम हरी. तुझ्या राज्यामध्ये सगळं मंगल होणार आहे. मग आता मृत्यू अमंगल आहे का? तर राजा दशरथाचा नामस्मरण झाल्यामुळे मृत्यू मंगल आहे. आता मला एकाने विचारलेलं होतं, अरे म्हटलं देवाच्या नावा इतकं पवित्र वस्तू नाही जगामध्ये. म्हणून कोणी जाताना तर काही लोक म्हणणार रामरक्षा म्हणतं, कोणी 11 देवाचं, कोणी भजन करतं आणि त्याच्यामध्ये त्याचं प्राणोत्क्रम होतं. ते मंगल आहे. तुम्ही पाणी कुठलं का द्या ना, पाण्याने मनुष्य नाही होत. भगवंताच्या नामाने मंगल होत. म्हणून लग्नाच्या वेळेला सुद्धा मंगल म्हणावं लागतं ना. मंगल आठवत देव लग्नम सुजनंद देव तारावलं चंद्रवलंद देव विद्यावलं दैववलंद देव लक्ष्मी पते ते ग्रोसा स्मराने. देवाच्या नावाने लग्न नाव. मंगल जे आहे ते भगवंताचं नाव आहे. मंगलायतनम हरी. निजामपूरकर लक्ष्मण बुवा होते. हे कीर्तनात नेहमी सांगायचे, कीर्तनकाराला कीर्तनात मृत्यू आला पाहिजे, रणांगणात क्षत्रियाला आला पाहिजे, प्रवचन करणाऱ्याला प्रवचनात आला पाहिजे. तर डोंबोलीला एक दिवशी कीर्तन करीत होते आणि यांचा पुतण्या रिझर्व्ह बँकेचा मॅनेजर होता. त्याला काय बुद्धी झाली, तो ठाण्यावरून डोंबोलीला काकाचं कीर्तन ऐकायला आणि एक कीर्तनात उभे होते.
कीर्तन चालू होतं ना, त्यांनी असं सांगितलं आणि घालील लोटांना जो साष्टांग नमस्कार घातला, पुतण्याची मांडणी मिळून गेली. पोरगा पुण्याला, पुतण्या आला म्हणजे मांडणी मिळाली, देवाचं नाव घेतलं. आता परवाने का आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तो आपला मुसलमान कीर्तन करता करता संपला. मंगलायतनम हरी, मंगल वास्तविकता वरतून दिसते की अमंगल आहे, पण आतलं मात्र मंगल आहे. म्हणून वातावरणाला महत्व नाही, आत काय आहे. राजा दशरथाला पुत्र वनात गेल्यामुळे शोक झाला, ही गोष्ट खरी आहे, पण शोकाबरोबर नाव कोणाचं येत आहे. नामाने राजाचा मृत्यू मंगल झाला. म्हणून रडण्यापेक्षा भजन केलेलं बरं. काय सांगितलं, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणून संतांना निरोप द्यावा, दुःखाचा सुखाचा. दुःखाचा निरोप दिला तर त्याच्यात सुख निर्माण करतात आणि आनंदाचा निर्माण केला ना त्याच्यात मद निर्माण होईल. कारण आनंदाच्या भरामध्ये सुद्धा मनुष्य चुकीची कामं करून जातो. दुःखात तर करतो, पण आनंदात सुद्धा आपण काही साध्याने हे दिसतंय ते काय तुलत लोक म्हणतात जास्ती झालं रे नथो लांबल्या. म्हणून संतांना निरोप द्यायचा, सुखाचा दुःखाचा. कारण सुखदुःखामध्ये ते समत्व गाठून देतात. सुखदुःखामध्ये समत्व गाठून देतात. त्यावेळेला सगळ्या मंत्र्यांनी एकत्र अवस्था झाली, देशाची दूर अवस्था झाली. वशिष्ठांनी निर्णय दिला की अयोध्येच्या गादीवर राजा बसल्याशिवाय राजाला उचलायचं. कोणतंही पदावरचा माणूस गेला की तिथे आधी नेमणूक करायची. पण आपल्याकडे 2 पंतप्रधान गेल्यावर हंगामी पंतप्रधान नेमले होते गुरुझारीलाल नंदा. नंतर यांनी काय केलं, आपणच बसून जायचं. असं नाही, सुटकामध्ये गादीवर बसता येत नाही, म्हणून हंगामी नेमला. माझा इथे पंचायत झाली. वशिष्ठ म्हणे नाव जाहीर करा, कोणाचं, कौशल्याचा, परत येईपर्यंत. जाहीर करा. कौशल्याच्या आज्ञेने पुढचे कार्यक्रम सुरू होते. आदेश, आज्ञा म्हणण्यापेक्षा राजाचा काय असतो, आदेश असतो. अधिकाऱ्याचा काय असतो, आदेश असतो. म्हणून पुढच्या आदेशापर्यंत काम बंद. पुढच्या आदेशापर्यंत काम बंद. आदेश आहे. मग कोणाला नेमायचं, तर कौशल्य. म्हणून जनपद हे रिकाम ठेवता येत नाही. त्यावेळेला देशामध्ये पुत्र नाही, कारण भरताला गादीवर बसून भरत समोर पाहिजे ना. राजाची गादी रिकामी नाही राहत, ठेवता नाही आहे. मंदिर सुद्धा असं बंद नाही करतात, त्या वेळेतच उघडायचं असतं. त्या वेळी झाली की बंद करायचं, उघडून असं नाही झालं. म्हणून मोठ्या मोठ्या मंदिरात काय करतात, अशी खिडकी ठेवलेली असते. तुम्हाला पाहायचं असेल याच्यात पाहून घ्या, आता मंदिर उघडणार नाही. मुखदर्शन कशाकरता सांगितलं आहे, शेत आरती झाल्यानंतर, देवाचा संस्कार झाल्यानंतर काही वेळ मुखदर्शन, त्यानंतर तेही बंद, पडदा संपवला जातो.
म्हणून त्यावेळेला सगळे विचार करू लागले आणि धनसंपन्न ऋत्विक ब्राह्मण यांनी राजाकरता मंत्रघोष सुरू केले, ज्याला आपण शांती मंत्र म्हणतो. राष्ट्रामध्ये अराजक माजू नये, कारण राजा गेल्यानंतर गोंधळ होऊ शकतो. म्हणून त्यावेळेस वादविवाद होऊ नये, सगळ्यांचा संतोष राहावा म्हणून कथावाचक पौराणिकांनी गरुड पुराण सांगायला सुरुवात करू. लोकांना शांत बसवावं लागतं, कल्लोळ व्हायला नको, म्हणून गरुड पुराण सांगायला सुरुवात करू. धनिक लोकांनी, कृषिक लोकांनी आपापल्या लोकांना एकत्रित करून टाकले आणि कलाकारांनी शोकाची गाणी सुरू करून दिली आणि जेणेकरून परत येईपर्यंत अयोध्या कशी राहिली पाहिजे, आपण सुद्धा काय करतो, वातावरण शांत करून. आता पण नवीन पद्धत निघाली, पांढरा मंडप लावून द्यायचा, म्हणजे लोक समजतात इथे काहीतरी गडबड झालेली. तो पांढरा मंडप साखरपुड्याला लावता येत नाही, त्याला दुसरं कापड जोडावं लागतं. लग्नाला एकदम पांढरा मंडप चालता येत. आता लोक झंबा नेहमी शर्ट घालतात, सगळे लोक पांढरे शर्ट घालतात. कळालं लोकांना, कारण अंत्ययात्रेमध्ये झप्प नको. साधं राहावं लागतं. राजाचं जनपद झालं आणि राजाच्या नावानं दान धर्म सुरू झाला. गायींना चारा घातला गेला, घोड्यांना बैलांना चारा घातला गेला. बिना राजानं अभ्यासकाल बंद करता येत नाही राजा लोकांचा, म्हणून राजा लोकांचा अभ्यासकाल चालू ठेवला. देशामध्ये वस्तू वस्त्र भूषण ही सगळी दिली गेली आणि जनपद हे अयोध्या स्वच्छ करायला लागले. वेदशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे वर्ण आश्रमाप्रमाणे आणि जातीभेदाप्रमाणे सगळे लोक निशंक वागू लागले. कारण राजा सत्य आणि धर्म हे दोन्ही पाळणारा होता. राजाचे माता पिता सुद्धा, पूर्वज सुद्धा सत्य आणि धर्म पाळणारे होता. म्हणून माणसाकडून धर्म आणि सत्य दोन्ही पाळले गेले. आता कुठे सत्य दिसतं तर कुठे धर्म दिसत नाही, आणि कुठे धर्म दिसतो तर कुठे सत्य दिसत. म्हणून आपल्याकडे अंत्ययात्रा जायच्या आधी पाणी टाकायला सांगितलं आहे, म्हणजे त्याच्या पुढे पाणी टाकायचं आपल्या दारात, आणि ती अंत्ययात्रा गेल्यावर परत पाणी टाकायचं. पूर्वी टाकत होते खेडेगावामध्ये, आता सुद्धा करता येईल. त्या दिवशी मी सांगितलं होतं यांना, वाटतं त्यांना म्हटलं ती गाडी बोलवा आणि ते झरचं पाणी टाका. कोणाला जमलं नाही. मध्ये एक बौद्ध भिक्षुक गेला होता, तेव्हा पुढे ती पाण्याची गाडी चालायची आणि मागून अंत्ययात्रा. पण कुंकाचे आणि हळदीचे सडे टाकलेले. तर सौभाग्यवती गेली की कुंकाचा सडा पाण्यामध्ये कुंकून हळद टाकायची. तर आधी रस्त्याचं शुद्धीकरण, नंतर पाणी खेडेगावात मागून पाणी फेकून देतं असं गेलं. आता काल 4-5 भगिनी आल्या ना, त्यांनी तिथून चपला काढल्या आणि तिकडे गेल्यावर चपला घातल्या. अजूनही बरेच लोक जात नाही चपला. आपण कारण धर्म आहे.
एक जण म्हणजे तुम्ही अर्धा अरे म्हटलं कधी ते फाटक उघडलं ना तर गाडी घेऊन येतील लोक. परवा आणावं लागली होती पावसात गाडी. असे काही गोष्टीच्या मर्यादा पाहिजे. म्हणून मार्कंड्यांनी सांगितलं, वशिष्ठांनी सांगितलं आणि एकामेकाने उत्तर दिलं की कैकेयी देशाच्या राजाकडे दूध पाठवा आणि भरताला ताबडतोब बोलवा. झाला निर्णय. खरं कौशल्या राजा बनली, मंत्रिमंडळ बसलं, ब्राह्मण बसले, निर्णयाला सुरुवात झाली. राजाचं पद जे आहे ते निर्णय घ्यायला लागतं. म्हणून तातडीने मंत्रिमंडळाची बैठक. त्यावेळेस राजा दशरथाचं राज्य सुनं ठेवायला नको, शत्रुघ्न आणि भरत यांना बोलवा, पण तिथे गेल्यावर निरोप सांगू नका की राजाचं प्राणोत्क्रमण झालंय आणि राम वनात गेलाय. असं जर सांगितलं तर भरत आणि शत्रुघ्न यांच्या मनावर फक्त तातडीने बोलवलंय एवढा नाही. कारण राजधर्म आहे तो. कोणत्याही घटनेमध्ये आपण म्हणतो ना सिरियस आहे होताना, तसं जास्त सिरियस नाही पण सिरियस आहे असं दोनदा बोललं जातं. म्हणजे येणाऱ्याच्या मनामध्ये विकल्प ICU ला ऍडमिट आहे असं म्हटलं की माणूस समजून जायचं की गेलंच पाहिजे, कारण काहीतरी डगमगतं. म्हणून सिद्धार्थ, विजय आणि जयंत, अशोक, नंदन या सगळ्या लोकांना बोलवलं गेलं आणि भरताकरता निरोप पाठवला गेला. कैकेयी देशाच्या नगरामध्ये जाण्याकरता त्यांना पाठवलं गेलं. भरत स्वप्न पाहत आहे की राम अयोध्या सोडून चालले. स्वप्न पाहत आहे कारण भरत म्हणजे भाव आहे. ज्या घटना घडताना आपल्या त्याच्या आधी तो माणूस दिसून जातो आपल्याला. जसं कोणी विचारतं की मला काल डोक्यावर घागरी घेऊन घेणाऱ्या बाया दिसल्या स्वप्नामध्ये, आम्ही लगेच त्याला सांगतो तुझं आणलेलं काम पुरं होऊन जाईल. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मंदिर परी नाही घडली सेवा काही.